मित्रांनो, गेली काही दिवस आरबीआय आणि पेटीएम हे दोघेही चर्चेमध्ये आहेत. पेटीएम ॲप सर्वांना माहिती आहे, सर्वांच्या मोबाईलमध्ये पेटीएम ॲप ऑलरेडी आहे. पेटीएम ॲपचा उपयोग आपण जास्तीत जास्त केला तो लॉकडाऊन पिरियडमध्ये. ओके, मग पेटीएमवरनं आपण अनेक कामं करू शकतो. पेटीएम वॉलेट आहे, पेटीएम बँक आहे. तर अलीकडे आरबीआय आणि पेटीएम यांच्यामध्ये जे काही इश्यू चालू आहेत त्याच्यामध्ये आरबीआयने असे सूचना दिलेल्या आहेत की पेटीएम बँक जे आहेत त्या पेटीएम बँकेचे व्यवहार जे आहेत, पेटीएम बँकेशी रिलेटेड असलेले जे व्यवहार आहेत ते व्यवहार थांबवण्यासाठी आरबीआयने पेटीएमला सांगितलेलं आहे. आणि यासाठी आरबीआयने पेटीएमला 29 फेब्रुवारीची शेवटची तारीख दिलेली होती की या तारखेपर्यंत ज्या ग्राहकांचे पेटीएम बँकमध्ये ठेवी असतील किंवा पेटीएम वॉलेटमध्ये ठेवी असतील, पैसे असतील, ते पैसे त्यांनी काढून घ्यावेत. यासाठीची जी मुदत देण्यात आली होती ती मुदत होती 29 फेब्रुवारीपर्यंतची. कधीपर्यंतची होती? 29 फेब्रुवारीपर्यंतची. म्हणजे काय की ज्या ग्राहकांचे, ज्या कस्टमरचे पेटीएम वॉलेटमध्ये किंवा पेटीएमच्या बँकमध्ये पैसे असतील, ठेवी असतील, त्या ठेवी त्याने या 29 फेब्रुवारीपर्यंत विड्रॉल करून घ्यायला पाहिजेत, म्हणजे काढून घ्यायला पाहिजेत, किंवा त्याचे व्यवहार जे काही आहेत ते ग्राहकांच्या सोयीनुसार त्यांनी ते पूर्ण केले पाहिजे. म्हणजे ग्राहकांना त्याच्यानंतर पेटीएम बँकेसोबत कुठले व्यवहार करता येणार नाहीत असे निर्देश आरबीआयने दिलेले होते. आरबीआय जी आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे, ती सर्व मध्यवर्ती बँकांवरती नजर ठेवून असते, त्यांच्या कार्यप्रणालीवरती नजर ठेवून असते. आणि समजा कुठे जर काही रूल्स आणि रेग्युलेशन प्रमाणे होताना दिसत नसेल तर लागलीच त्या बँकेवरती बंदी आणण्याचं काम किंवा त्या बँकेला निर्बंध घालण्याचं काम आणि ग्राहकांचे पैसे संरक्षित करण्याचं काम ही आरबीआय करत असते. तर पहा, काल आलेल्या माहितीनुसार आरबीआयने पुन्हा पेटीएमच्या ग्राहकांना असुविधा होऊ नये, पेटीएमच्या ग्राहकांना सुविधा भेटावी यासाठी ही जे 29 फेब्रुवारीची जी टाइमलाईन होती तिला एक्सटेंड केलेला आहे. किती मार्चपर्यंत? 15 मार्चपर्यंत. ओके, म्हणजे पेटीएमला आणि पेटीएमच्या ग्राहकांना आरबीआयने अजून 15 मार्चपर्यंतचा कालावधी वाढवून दिलेला आहे. जो कालावधी वाढवला जातो त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात एक्सटेंड टाइमलाईन. आरबीआयने काय केलेलं आहे? टाइमलाईन एक्सटेंड केलेली आहे, म्हणजे वाढवलेली आहे. नंतर पहा, मग नेमकं पेटीएम बँकेवरती म्हणजे आपल्याला अडचण अशी होते की एखादा नियम किंवा एखादी बातमी आली की आपण अगोदर घाबरून जातो. मग पेटीएम ॲप आपल्या मोबाईलमध्ये आहे, बरोबर, त्याचमध्ये पेटीएम बँकेची पण सुविधा दिली जाते. मग समजण्यासाठी अडचण ही आहे की पेटीएम बँक बंद पडत आहे का पेटीएम ॲप बंद पडत आहे. तर पहा, पेटीएम ॲप जरी तुम्ही ओपन केलं तरी त्याच्यामध्ये तशा सूचना आलेल्या आहेत. पहा, पेटीएम ॲप हे जे आहे, पेटीएम ॲप सुरू आहे, फक्त त्यामध्ये पेटीएम ॲपद्वारे ज्या पेटीएम बँक पेमेंट्सच्या ज्या सुविधा होत्या त्या सुविधा आता चालू राहणार नाहीत असं आरबीआयने सांगितलेलं आहे. मग त्यामध्ये कोणकोणते आहेत? पहा, तुम्हाला क्रेडिट ट्रान्झॅक्शन करता येणार नाही, ओके, ज्याला आपण पतव्यवहार असं म्हणतो, किंवा त्याचबरोबर प्रीपेड इन्स्ट्रुमेंट जितके आहेत त्या सेवा सुद्धा काय असतील? बंद असतील. ओके, पेटीएम वॉलेट जे आहे ते आता 15 मार्चच्या नंतर आपल्याला उपयोगात येणार नाही, म्हणजे ते आपल्याला वापरता येणार नाही. त्यासाठी 15 मार्चपर्यंत तुमच्या ज्या काही ठेवी असतील किंवा काही पैसे असतील पेटीएम वॉलेटमध्ये तर त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या 15 मार्चच्या अगोदर. त्यानंतर जी फास्टॅग सुविधा दिली जात होती ती फास्टॅग सुविधा ही आता बंद होणार आहे. म्हणजे आरबीआयने जे नियमावली त्यांना सांगितलेली आहे किंवा जे निर्बंध घातले त्यामध्ये पेटीएम बँकेकडनं दिल्या जाणाऱ्या कोणत्या सुविधा बंद होणार आहेत याबद्दल ते सांगत आहे. पहा, फास्टॅग ही सुविधा बंद होणार आहे. त्यानंतर पहा, अतिरिक्त ठेवी म्हणजे ठेवी, याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो डिपॉझिट्स. ओके, ज्या अतिरिक्त ठेवी आहेत या अतिरिक्त ठेवी सुद्धा तुम्हाला आता पेटीएम बँकेमध्ये ठेवता येणार नाहीत किंवा ग्राहकांकडनं घेता येणार नाही किंवा नवीन ग्राहक बँकेसाठी जोडता येणार नाही. त्यानंतर पहा, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड्स टॉपअप. पहा, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड्स ज्याला आपण NCMC म्हणतो. ओके, NCMC कार्ड. आता ही काय आहेत? पहा, अलीकडे सरकार म्हणजे अलीकडे बँक सिस्टीममध्ये किंवा आपण आता पाहिलं की आधार पॅन कार्डला लिंक होत आहे किंवा पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होत आहे, मतदान कार्ड, या सगळ्या गोष्टी एकाच कार्डमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि काही बँकांमध्ये ती सुविधा देणं सुरू आहे. तर हे जे NCMC हे जे कार्ड आहे
ही कार्ड एक अशी सुविधा देते की तुमचं डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल किंवा ऑल टाईप ऑफ जे कार्ड्स आहेत ते कार्ड हे सगळे एकाच कार्डमध्ये इन्क्लूड केले जातात. म्हणजे वेगवेगळे कार्ड आपल्याला उपयोगात आणण्याची त्याच्यामध्ये गरज नाही आहे. अशा सुविधा सध्या भारतामधल्या अनेक बँका ग्राहकांना देण्यास सुरुवात केलेली आहेत. म्हणजे ग्राहकांकडे असलेले डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे वापस घेऊन त्यांना असं NCMC कार्ड जे आहे ते कार्ड दिले जातात, ज्यातनं सगळ्या बँकिंगचे जे काही त्यांना फॅसिलिटी दिली ते एकाच कार्डमधनं त्या फॅसिलिटीचा उपयोग त्यांना करता येतो. तर अशा ज्या काही सुविधा आहेत याही सुविधावरती बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणून लक्षात घ्या, ही होती RBI आणि पेटीएम यांच्यासोबत जी काही न्यूज सध्या सुरू आहे त्याबद्दलची माहिती. आणि यामध्ये इंग्रजी भाषेच्या दृष्टिकोनातून आपण काही शब्द समजून घेतलेले आहोत. पहा, एक्सटेंड टाइमलाईन म्हणजे कालावधी वाढविणे किंवा कालावधी अजून पुढे घेऊन जाणे. त्यानंतर पहा, या ठिकाणी पतव्यवहार जे असतात त्यांना आपण म्हटलेलं आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. आणि प्रीपेड उपकरणे जे आहेत त्यांना आपण म्हटले प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स. ओके, वॉलेट्स हा इंग्रजी शब्द आहे, फास्टॅग हाही इंग्रजी शब्द आहे. ओके, या ठिकाणी नवीन इंग्रजी शब्द समजून घेत असताना पहा, ठेवी याला इंग्रजीमध्ये म्हणतात डिपॉझिट्स. ओके, तर या सर्व गोष्टीवरती RBIने पेटीएम बँक्सवरती निर्बंध घातलेले आहेत की तुम्ही या गोष्टी करू शकत नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायलाही विसरू नका.